तलवारबाज गायकवाडांना लोकशाही मराठीनं आता दणका दिलेला आहे। पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचे कारवाईचे आदेश आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तलवारबाज आमदार संजय गायकवाडांवर आता कारवाई होणार आहे। पोलीस अधीक्षकांचे कारवाईचे लोकशाही मराठीला आश्वासन आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, लोकशाही मराठीने हा मुद्दा लावून धरलेला होता, कडासनेंनी आता कारवाईचे आदेश दिले। अगदी लोकशाही मराठीने जिल्हा पोलीस प्रमुख सुनील कडासने यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांना हे दृश्य आणि व्हिडिओ पण पाठवले होते। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जी योग्य ती कारवाई करू आणि चौकशी करू असं त्यांनी सांगितलं। जिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकशाही मराठीची बातमी पाहिल्यानंतर सदर लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। लागवी निश्चित या सगळ्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश येत असताना आणि काही सविस्तर काही सांगण्यात आलेलं आहे का? हा व्हिडिओ त्यांनी पाहिलेला आहे का? कारण सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं व्हिडिओ पाहून आपण मात्र या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देऊ। व्हिडिओ पाहणार, त्याच्यानंतर त्याची चौकशी करणार, मग त्याच्यानंतर योग्य ती कारवाई करणार असं त्यांनी सांगितलं। एवढी प्रतिक्रिया त्यांनी दिली लोकशाही मराठीला। भुजबळ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। आपण पाहतोय पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाईचे आता निर्देश देण्यात आलेले आहेत। तलवारबाज आमदार संजय गायकवाडांवर आता कारवाई होणार आहे। तलवारीनं संजय गायकवाड यांनी या ठिकाणी केक कापलेला होता। इतकंच नाही तर हा केक कापून आपल्या पत्नी, मुलाला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा भरवण्यात आलेला होता। यानंतर आता हा मुद्दा लोकशाही मराठीनं लावून धरलेला आहे। संजय गायकवाड यांची देखील काही वेळापूर्वी आम्ही प्रतिक्रिया घेतली, तर यात आपला काही चूक नाही असं आता संजय गायकवाड म्हणतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेंद्रजी, या सगळ्यावर थेट विचारते, संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार का? आधी व्हिडिओ केव्हाचा तो बघावा लागेल आणि त्याच्यानंतर जे चौकशी अंती जे आहे, मला वरिष्ठाकडून तुमच्या व्हिडिओ मार्फत माहिती पडलं, वरिष्ठाकडून पण माहिती मिळालेली आहे। आता आम्ही तशी त्या दृष्टीने चौकशी करू आणि जे कायदेशीररित्या जे असेल, जर तो असेल नेमकी तलवार आहे किंवा काय आहे ते खात्री करून जे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अगदी ठाकरेजी, पुढच्या काही सेकंदात लोकशाही मराठी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा देईल, पण तुम्हाला दृश्य सध्या मी फक्त एक्सप्लेन करते, यावर तुम्ही मला सांगा। बघा, तलवार घेण्यात आलेली आहे हातात, तलवारीनं केक कापला जातोय। याच तलवारीनं तिथं उपस्थित असलेल्या पत्नीला, त्यांच्या पत्नीला, मुलाला, कार्यकर्त्यांना तो केक भरवला जातोय। बरं, काही वेळापूर्वी या सगळ्या मुद्द्यावर आम्ही गायकवाडजी यांच्याशी देखील संवाद साधला, तर त्यांचं असं म्हणणं होतं मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे, माझं काही चुकलेलं नाही। इनफॅक्ट याआधी जर कोणी तलवारीनं केक कापून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांनी ते रद्द करावे, कोर्टात जावं असं त्यांचं म्हणणं आहे। आपण काही गैर केलेलं नाही असं ते म्हणतायत। यावर आता तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नाही, खात्री करून व्हिडिओ तुम्ही बघितलेला नाही, खात्री करून आणि नेमका काय प्रकार आहे, व्हिडिओ केव्हाचा आहे ते खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जर व्हिडिओ तलवारीनं केक कापलेला असेल तर कारवाई होईल का? हो, जे कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे तुम्हाला बोललोच मी। अगदी धन्यवाद ठाकरेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या संदर्भात व्हिडिओ पाहून आपण योग्य ती कारवाई करू असं आश्वासन नरेंद्र ठाकरे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेलं आहे। तलवारबाज गायकवाडांचा लोकशाही मराठीला सवाल देखील आहे। गायकवाड यांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये का? कोणतीही धास्ती खरं तर कायद्याची राहिलेली नाहीये का? हा मुद्दा यातून उपस्थित होतोय। तलवारबाज गायकवाड यांना प्रतिक्रिया देखील आम्ही घेतलेली होती, तर यात आपलं काहीही चुकलेलं नाही। आपण मावळे आहोत, त्यामुळे तलवारीनं आपण केक कापलेला आहे असं म्हणत आपल्या कृत्याचं संजय गायकवाड यांनी समर्थन सुद्धा केलेलं आहे। तर अर्थात ज्या पद्धतीनं पोलीस असू दे किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान तलवार घेऊन स्टेजवरती उंचावत असतात, पथसंचलनात पोलीस तलवार घेऊन सहभागी होत असतात, मग त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाही असं म्हणत आपली बरोबरी त्यांच्याशी करत काही सवाल संजय गायकवाड यांनी देखील उपस्थित केलेले आहेत। आणि इतकंच नाही तर ज्यांच्यावर तलवारीनं केक कापल्यामुळे आजवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी मात्र कोर्टात जावं आणि हा गुन्हा
रद्द करण्याकरता प्रयत्न करावेत किंबहुना हा गुन्हा रद्द व्हावा असं म्हणत संजय गायकवाड यांनी या सगळ्या संदर्भात आपल्या वर्तनाचं स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळत आहे। तलवारीनं केक कापल्याचा व्हिडिओ सध्या आता व्हायरल झालेला आहे। आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचे विद्यमान आमदार आहेत आणि या ठिकाणी ते आपला तलवारीनं केक कापून या सगळ्या संदर्भात विद्या चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण ऐकूया। हा संजय गायकवाड केक कापतो तलवारीने आणि तलवारीने प्रत्येक कार्यकर्त्याला काय महिला कार्यकर्त्या पण त्या केक खातायत, त्या तलवारीने खातायत, हे अतिशय निषेधार्ह आणि हे चीड आणणार आहे। हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा गृहमंत्री फडणवीस यांना विचारा की हा गुन्हा आहे की नाही, कारण हा संजय गायकवाड जिथे कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये निवडून येतात तिकडे पण त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आमदार म्हणूनच ओळखला जातो, त्याला घाबरतात लोक। आणि जर कोयता गँग आणि अशा गँग तयार झाल्या तर हे आमदार जर तलवारीने केक कापत असतील आणि तलवारीने केक भरवत असतील तर हे चाकू सुरे नंतर काय ते कोयते गँगचे सरदारच झाले। हे असं करणाऱ्या संजय गायकवाडचा प्रश्न तुम्ही विचारा गृहमंत्र्यांना फडणवीसांना की हा गुन्हा आहे की नाही, तलवारीने केक कापायचा। लोकांच्या खिशातले टॅक्स पेअरचे पैसे आहेत हे भ्रष्टाचाराच्या मार्गाने यांना आलेले आहेत आणि या भ्रष्टाचाराचा माज आहे हा की हे तलवारीने केक कापतायत आणि तलवारीने कार्यकर्त्यांना भरवतायत आणि त्या महिला कार्यकर्त्याही निर्लज्ज आहेत, त्यांनाही वाटत नाही की आपण अशा प्रकारे तलवारीने केक खाऊ नये, त्याचा विरोध करावा, पण कोणीही विरोध करत नाही। पण फडणवीसांची जबाबदारी आहे, नाही तर त्यांनी गृहमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा। एकीकडे निलेश राणे काय बोलतोय नितेश राणे आणि एकीकडे हे केक भरवणं म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये गुंडगिरीचा कळस झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।